असं त्याच्या यशावरनं रँक सांगते. ऑल इंडिया 80 अशी त्याची रँक आहे. BSc झालं आहे त्याचं. चाणक्य मंडल परिवारमध्ये त्यांनी प्रिपरेटरी कोर्स केला होता. नंतर UPSCचा कॉम्प्रिहेन्सिव्ह कोर्स केला आहे. मूळचा अहमदनगर जिल्ह्यामधल्या अकोले या गावचा विशाल बिन्नर ऋषिकेश मोडकच्या हस्ते अभिनंदन स्वीकारेल. सर्वांना नमस्कार. मी जेव्हा इंटरव्ह्यूला गेलो दिल्लीला, तेव्हा मी माझ्याबरोबर जे इंटरव्ह्यूचे कॅन्डिडेट होते त्या सर्वांना मी एकच प्रश्न विचारायचो की सर्व्हिस का जॉईन करायची. तर मला विविध प्रकारचे उत्तरं मिळायचे की अरे 70 ते 80 हजार पेमेंट आहे आणि तुम्हाला फॅसिलिटीज खूप चांगल्या भेटता, युनिफॉर्म आहे, तुमची सो कॉल स्टेटस आहे, गाडी आहे, बंगला आहे असं. तर मी प्रत्येक वेळेस म्हणजे काही जणांना मी असं उत्तरही दिलं की इट्स नॉट जस्ट ए जॉब, बिकॉज जॉब फिल्स युअर पॉकेट अँड इट्स ए सर्व्हिस अँड ॲडव्हेंचर, इट्स फिल्स युअर सोल. सो मला हे प्रत्येक वेळेस सांगताना आनंद ह्या गोष्टीचा व्हायचा की आपली स्पर्धा परीक्षेची जी सुरुवात झाली त्यात जे संस्कार झाले ना, ते संस्कार खूप महत्त्वाचे असतात आणि ते संस्कार माझ्या चाणक्यातून झाले. तो सर जे सांगता की स्वची ओळख आणि त्यानंतर क्षेत्र निवडणं हे शाश्वत सत्य, इटर्नल ट्रूथ. सो मला वाटतं की प्रत्येकाने आपल्या स्वच्या आवडीनुसार, स्वच्या ओळखीनंतर आवडीनुसारच क्षेत्र निवडणं महत्त्वाचं आहे. सेकंड थिंग ही की मला रिझल्ट लागल्यानंतर सर्वात जास्त ह्या गोष्टीचा आनंद झाला की पुढचे 37 वर्ष मला ऑन फील्ड देशाची म्हणजे देशाला सर्व करता येईल. तर सरांच्या सांगण्यातून भरपूर वेळा हे येतं की तुम्ही जर ह्या बाकीच्या ग्लॅमर गोष्टींकडे येऊन बघून जर फक्त तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करत असाल तर काही दिवसांनी जर तुम्ही यशस्वी झाला तर नवीन तुम्हाला या गोष्टींचं अट्रॅक्शन वाटेल, पण काही दिवसांनी यातला तुमचा इंटरेस्ट निघून जाईल आणि मग तुम्ही तिथं मनापासून आनंदी राहत नाही. तर ॲट द एंड ऑफ डे आपण सर्व ज्या गोष्टी जीवनात करत असतो ते स्वतःचं सेल्फ सॅटिस्फॅक्शन आणि आनंदी राहण्यासाठी करत असतो. तर ते सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आता मी कॉम्पिटिटिव्ह एक्झामकडे वळतो की कॉम्पिटिटिव्ह एक्झाम क्लिअर करण्यासाठी 3 मॅनेजमेंट खूप महत्त्वाचे. फर्स्ट थिंग इज इमोशनल मॅनेजमेंट. म्हणजे आपण सर्व तरुण वर्ग आहे इथे, तर आपल्या प्रत्येकाच्या शरीरात विविध हार्मोनल चेंजेस होत असतात. तर ह्या फेजमध्ये विविध प्रकारचे अट्रॅक्शन्स किंवा टेन्शन, एन्झायटी, फिअर ह्या गोष्टी असतात. तर स्पर्धा परीक्षेच्या काळात तुम्ही जर ह्या गोष्टीचं मॅनेजमेंट केलं आणि आपल्या जे टार्गेट आहे त्यावर जर फोकस केलं तर ते यश मिळवण्यात खूप याचा फायदा होतो. सेकंड मॅनेजमेंट इज फिजिकल मॅनेजमेंट. म्हणजे आपली हेल्थ वगैरे. आपण अभ्यास खूप करतो पण ते करत असताना कधी आरोग्याकडे दुर्लक्ष होतं आणि मग परीक्षेच्या ऐन काळातच जर कधी आपण आजारी पडलो तर एवढ्या केलेल्या तयारीवरही आपलं सर्व म्हणजे पाणी फिरलं जातं. तर हेल्थ मॅनेजमेंट ही फिजिकल मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे. आणि थर्ड इज टाईम मॅनेजमेंट. तर टाईम मॅनेजमेंटसाठी डिसिप्लिन ही खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जगातले सर्व महान लोक बघा, सर्वांमध्ये एक समान क्वालिटी होती, ती म्हणजे डिसिप्लिन. सो ह्या 3 मॅनेजमेंट मला वाटतं की स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. शेवटी डॉक्टर APJ अब्दुल कलामांचं वाक्य आहे की ऑलवेज आस्क युअर सेल्फ ए क्वेश्चन, व्हॉट आय विल बी रिमेंबर फॉर. सो मी जेव्हा या वाक्याचा विचार करतो तर डॉक्टर अब्दुल कलाम हे ह्या वाक्यानुसार जगलेले. आपण सर्वजण जेव्हा त्यांची आठवण काढतो तेव्हा आपल्याला खूप प्रेरित होतो. तर मला हेच सांगायचं आहे, आपल्या सर्वांजवळ एक लिमिटेड टाईम पिरियड आहे. आपण सर्व वी आर ऑल मॉर्टल्स. सो आपल्याकडे खूप चांगली संधी आहे काम करण्यासाठी आणि जर तुम्हाला त्याबद्दल पॅशन असेल तर तुम्ही निश्चितच कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करू शकता. सर्वांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा. मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. थांबतो. जय हिंद, जय भारत.